या सरकार विरोधात एसटी कर्मचाऱ्यांची कोणती संघटना आंदोलनाची हाक देणार? एसटी कर्मचाऱ्यांचे खूप सारे आर्थिक बाबतीतले विषय पेंडिंग आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचा लाखो रुपयांचा फरक एसटी महामंडळाकडे रखडून आहे। एसटी मध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या संघटना आहेत, ते पण राजकीय पक्षांच्या। एसटी महामंडळामध्ये भाजपच्या साईडने बोलणाऱ्या 2 संघटना आहेत, त्यामध्ये गुणरत्न सदावर्ते यांची संघटना आणि गोपीचंद पडळकर यांची संघटना ह्या आहेत। आणि त्यासोबतच एक कामगार संघटना म्हणून आहे, ती पवारांच्या इशारावर चालते अशा प्रकारे त्या संघटनेवर आरोप आहे। आता या मुख्य राजकारणातील पक्षांच्या संघटना एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबतीतल्या विषयावर कधी आक्रमक भूमिका घेतील हे बघण्याची सध्या गरज आहे, कारण एसटी कर्मचाऱ्यांचा फरक हा लाखो रुपयांमध्ये आहे। तो फरक मिळवून जर दिला तर एसटी कर्मचाऱ्यांना थोडंफार आर्थिक मदत होईल, पण तो फरक दिला तरी हे सर्व एसटी कर्मचारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या बरोबरीने येत नाहीत। त्यामुळे 2016 पासून एसटी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या बेसिक नुसार पगार मिळाला पाहिजे आणि 2016 पासून बेसिक वाढवून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला पाहिजे, तेव्हा हे सर्व एसटी कर्मचारी इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने येतील। आणि आता लगेच 2026 मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होणार आहे, अशा प्रकारच्या बातम्या टीव्हीला येत होत्या। जर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू झाला तर एसटी कर्मचारी आणि राज्य सरकारी कर्मचारी यांच्यामध्ये खूप मोठी तफावत अजून देखील निर्माण होईल। ती तफावत दूर करण्यासाठी एसटी महामंडळातील करार पद्धती रद्द करून एसटी महामंडळाला वेतन आयोग पद्धती लागू करावी, तरच ही तफावत दूर होईल, नाही तर ही तफावत तशीच राहणार आहे। अशा मुख्य मागण्या घेऊन कोणती संघटना पुढे येऊन आंदोलनाची हाक देते हे सर्व कर्मचारी वाट बघत आहेत। एसटी कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने पगार पाहिजे, त्यांच्या पुढे नको आणि त्यांच्या मागे पण नको। आतापर्यंत एसटी कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांच्या मागेच होते, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आता बरोबरीने पगार मिळाला पाहिजे अशीच त्यांची अपेक्षा आहे। राज्यामध्ये फडणवीसांचं सरकार आहे, त्यामुळे एसटी मधील 2 संघटना तर गप्पच बसणार अशा प्रकारचं वातावरण एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे। आणि राहिली कामगार संघटना, ती देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या मागण्या आतापर्यंत उचलून धरल्या नाहीत, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची आर्थिक अडचण आता उद्भवत आहे। त्यामुळे ही संघटना पुढे काय करू शकेल हे एसटी कर्मचाऱ्यांना अजून विश्वास बसत नाही। एसटी कर्मचाऱ्यांना अजून देखील 46% महागाई भत्ता आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50% सध्या चालू आहे आणि तो महागाई भत्ता चालू होऊन 1 वर्ष होत आलं, तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांना 50% महागाई भत्ता करण्यात आलेला नाही। असे खूप सारे एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक विषय घेऊन एसटी महामंडळातील कोणती मेन संघटना या सरकार विरोधात आंदोलनाची हाक देईल या गोष्टीकडे सर्व कर्मचारी आतुरतेने बघत आहेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, या संघटनांपैकी कोणती संघटना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी या सरकार विरोधात हाक देईल आणि ती कधी देईल ते कमेंट मध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।